कुठे गेले हो राणा? सुनबाई बर कच्च्या फोनवर फोन लावा आणि विचारा किती वेळ लागणार आहे ते. आला बघा राणा भाऊजी. अहो काय हे, किती उशीर. बरं, आम्ही मामंजींना सांगितलं की तुम्ही अर्जंट कामासाठी बाहेर गेलतात. तुम्हाला उशीर होणार आहे हे फोन करून तुम्ही सांगितलं होतं, ते बी सांगितलंय. आता उशीर झालाच आहे तर आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येतो. राणा, आमच्या समध्यांची इच्छा आहे की तू कारखान्याच्या बॉडीवर जावं. आम्हाला बी तसंच वाटतंय, पण सुनबाईचं म्हणणं आहे की ही जिम्मेदारी तुम्हाला काही जपायची नाही. तेव्हा सूरजचं नाव पुढं करावं. हे बघा राणा भाऊजी, आम्हाला काही तुमचा हक्क काढून घ्यायचा नाही, पण कारखान्याचं काम म्हणजे डोक्याला कुटाणा असतोया. आणि यांना जर ते पद मिळालं तर जरा जबाबदारी घेतील. काय हो? काय ते? त्या निमित्तानं 4 चांगल्या गोष्टी शिकता आल्या. राणा भाऊजींसारखं नाव कमवत्याल. हे बघा मामांजी, आम्हाला जे वाटतं ते या घरासाठी, आपल्या माणसांसाठी. तुमचं काय म्हणणं आहे राणा भाऊजी? वहिनी, तुम्हाला एकदम बरोबर वाटते. आबा, वहिनी सांगते तसंच करा. घरची माणसं लई महत्वाची असतात बघा. अरे पण राणा, आबा, वहिनी म्हणते ते 100% खरंय. वहिनी पहिल्या घरचा विचार करतात, मग मी का माझा करू? अरे पण राणा, तेव्हा बाडीवर सूरजचं नाव द्या. माझा भाऊ नाव कमवल, यातच माझं नाव वाढेल. ठीक आहे, तू म्हणशील तसं. आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. काय झालं व गोदक्का? नाही, जरासं गरगरल्यासारखं झालं. अगं बाई, द्या इकडे रांगोळी काढते म्या. तुम्ही जरा आराम करा. अगं नग, नाही, द्या इकडं. गोदक्का, चल येतो मी. राणा जरा थांब आणि इकडे ये. थांब, आलेच म्या. हे काय? अगं, तुझ्या कपाळावर केवढं घाम आलाय बघू. हा, अगं अंग तापलंय की तुझं. राधाक्का, गोदक्काला ताप आलाय की. होय, आता घेरी बी आलती त्यांना. गोदक्का, अरे नाही, तसं काय नाही. जरा कणकण आल्या आणि काय नाही. कणकण आहे ना व, मग कशाला काम करतीस? जरा आराम कर की. मी पहिला डॉक्टरला घेऊन येतो. अरे नग एवढी काळजी करूस. हे बघ, जरा आलं घालून चहा प्यालं की नाही की बरं वाटेल मला. तू जा, बाहेर जाणार आहेस ना? नाही, आधी डॉक्टर, मग समधी काम. नको रे बाबा, त्या सुया टोचून घ्यायचं म्हणजे मला लई जीवावर येते बघ.
हे बघ, तू सांगतो तसं मी आराम करते. मग तर झालं. बर, चल आराम कर. होय. तिकडं नाही, इकडं. अरे इकडं कुठं? चल अरे चल म्हणलं ना बा. ऐकायचं नाहीच बघ तू. गप्प आता जरा. हळू. अरे अरे थांब. बस बस. गप. आता एक झकास झोप काढ. राधाक्का, एक आल्याचा मस्त चहा करा. अरे मी माझ्या खोलीत जाते की. नाही नको, तू इथंच आराम करायचा. आणि राधाक्का, गोदाक्काला काय बी काम करू द्यायचं नाही आज. वय वय. अरे बाळा, साहेब लई दिसाना आल्यात. काम करायचं सोडून मी इथं आराम करू. होय वय आरामच करा तुम्ही. काय झालं अचानक? काय नाही जी, जरासं गरगरल्यासारखं होतंय, पण आता आराम आहे. अगं, काय करतेस तू? बस तू. हे बघ, तू आज आराम करायचा, नाही तर मी तालमीला जात नाही. तुझ्या संघटितात बसून राहतो. बघितलं लोक किती काळजी करतोय ते. वय, पण आमच्या आईला कामालाही महत्वाचे आहेत. हा बा, हिचा काय भरोसा नाही. मी इथंच थांबतो. अरे नाही, मी आराम करते, तू जा. नक्की ना बा? अरे एवढी गोदाक्काची काळजी आहे तर एक सून आणखी तिच्यासाठी. ते काय नाही, तुझं लगीन ठरवल्याशिवाय आम्ही इथून हलणारच नाही, किती बिळ लागू दे. आता हे काय मध्येच नवीन? अरे या घराला खमकी थोरली सून येत नाही तोवर गोदाकाचा भार हलका होणार नाही. मामांजी सूनबाईंची झोप झालेली दिसत नाही अजून. नाही, काल ते रात्री हिशेबाचं बघत बसलो होतो, ते काय लागता लागना. आणि आत्ता कळलं आम्हाला गोदाक्कांना बरं नाही ते, म्हणून धावत पळत आलो बघा. गोदाक्का काय होतंय हो, बरं नाही काय? आपण डॉक्टरांना बोलवायला पाहिजे, लगेच हालचाल करायला पाहिजे मामांजी. नाही वहिनी साहेब, जराशी कणकण आहे. नाही नाही, सुनबाई म्हणते ते बरोबर आहे. राणा, जा डॉक्टरला बोलव, एकदा तपासून जाऊ दे गोदाक्काला. होय बा, जातो. गोदाक्कांना त्रास व्हाया न ग, म्हणून रोज पहाटे उठून आम्ही चूल पेटवतो, झाडलोट करतो, देवपूजा, रांगोळी समद समद करतोय. नेमकं काल त्या हिशेबामुळे आमचा डोळा लागला आणि गोदाक्कांचं बघा काय होऊन बसलंय. चुकलंच आमचं. अहो तुम्ही काम करताय हो, पर एकीला दोघी असल्या म्हणजे काम सोपं होतंय. नाही नाही, गोदाक्कांना कशाला त्रास, आम्ही करू की समद. अहो गोदाकाचं नाही म्हणते आम्ही, थोरल्या सुनबाईचं म्हणतोय. त्या आल्या की तुम्ही दोघी मिळून घराची जिम्मेदारी घ्या. राणा भाऊजी, हा? जा बरं तुम्ही, लवकर डॉक्टरांनी बोलवा, तवर आम्ही गोदाक्कांची काळजी घेतो. होय, न ऐक, इथंच आराम कर, कळलं का? मी येतो जाऊन. हं? एक मिनिट. तुमच्यासाठी गोदाक्काने दिले, घ्या. तुम्ही काल जे तिच्यासाठी केलं ते मी जन्मात विसरणार नाही बघा. थँक्यू. काय चुकलं का माझं? नाही नाही, बरोबर आहे. मग तुम्ही वेलकम का नाही म्हणलात? मैत्रीमध्ये थँक्यू आणि वेलकम म्हणायची काही गरज नसते.